बिग बॉस मराठी सीझन 6 आणि आजचा एपिसोड काय सांगू मी तुम्हाला. एपिसोड नंबर 80. आणि इथे आज बराच राडा बघायला मिळाला आहे. आज आपल्याला राकेश आणि राखीमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की राकेश बरोबर होता का इथे राखी बरोबर होती, तर मी म्हणेन इथे राखी 100% एकदम बरोबर होती. आणि इथे या आजचा एपिसोड पाहून एवढं तर कळतं आहे नक्कीच की तन्वी जी आहे ना, म्हणजे तिचा जो काटा ग्रुप आहे, तिने तिला तिच्या फायद्यासाठी ठेवलं आहे. जे आज दिसतं आहे, ती त्यांना नॉमिनेट नाही करत, पण ती कॅप्टन्सी त्यांना मिळू देत नाही, प्लस त्यांच्या कॅप्टन्सीसाठी लढत नाही. प्रभूच्या कॅप्टन्सीसाठी ती लढली होती का? आणि तेव्हाची वर्डिंग वेगळे आणि आजची वर्डिंग किती वेगळे तिचे ते पण सांगणार मी विशालच्या बाबतीत. तेव्हा तिने विशालबरोबर डील नव्हती केली, किंवा मग त्याबद्दलही बोलणार आहे मी तुम्हाला नक्कीच. हे बघा, आज राकेशला राग आला, कारण यार काय म्हणू विशालला ना बरोबर आहे ना, कुठं अशी पिन मारायची, कुठे अशी आग लावायची, या गोष्टी ना विशालला बरोबर एकदम, म्हणून मी त्याला मास्टर माइंड म्हणते बाई. कुठे आग लावायची ना बरोबर कळतं. तन्वीने तिचे ते निकष काय होते ते देऊन तिने नॉमिनेट केले 3 जण. तिने कोणाला केलं बरं, थांबा मी सांगते तुम्हाला. तन्वीने सागरला केले, राखीला केले आणि अजून अनुश्रीला केलेले. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसल्या. हे सगळं चालू असताना मध्येच बाई विशालचं मध्येच उठलं. विशाल म्हणतो, अरे मी तेच विचार केला, एवढा शांतीमध्ये कसं काय सगळ्या गोष्टी. मग विशाल मध्येच म्हणतो, तन्वी 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 एक मिनिट, ते काय आहे, टाईम प्लीज. डायरेक्ट असं केलं त्याने विशालने. तन्वी म्हणे, हो बोल ना काय. मग विशाल म्हणतो, मी जर तन्वी तिथं नॉमिनेट नसतो तर आता तू पण या 3 जणांमध्ये मला नॉमिनेट केलं असतं काय? तन्वी, नाही नसतं केलं. अरे मी तर तुला फिनालेमध्ये बघते, तू फायनलिस्ट आहे. आणि याचाच राग जो आहे ना राकेशला आला. राकेशला इथं राग येणं अगदी स्वाभाविक आहे. ही जर राकेशला राकेश दादा करते आणि तुमचं त्याच दिवशी एवढं जबरदस्त त्यांची जवळजवळ हातापाई झाली. सीझनचं इतकं मोठं हे भांडण झालं. हे सीझनचं सर्वात मोठं भांडण होतं. तर इतकं मोठं भांडण झालं, हातापाईवर गोष्टी गेल्या. इवन विशालने पर्सनल गोष्टी काढल्या, त्या डिवोर्स, गर्लफ्रेंड वगैरे त्या गोष्टी ज्या आहे ना, सॉरी मलाच लागलं, तर त्या काढल्या इथे. त्या काढल्या होत्या इथे त्याने. आणि ही जर राकेशला राकेश दादा म्हणते, तुम्हाला सांगा, कोणती बहीण तिच्या भावाबद्दल जस्ट आता हा व्यक्ती असा बोलला आहे, आणि हा व्यक्ती आता जस्ट असा बोलला आहे तिच्या भावाला, आणि ती त्यालाच म्हणते का मी त्याला नॉमिनेट नाही करणार कारण मी एक स्ट्रॉंग त्याला माझ्याबरोबर बघते. अरे तो डिसिजन, इथं दीपाली एक बरोबर बोलली, तो टॉप 5मध्ये जाईल का, तो डिसिजनला ऑडियन्सला घेऊ दे, मेकर्सला. तू का त्याला फायनल्स मारून चालली, तू का इथं त्या गोष्टी बोलती. हे एकंदरीत दीपालीचं म्हणणं होतं. पण इथं राकेशला राग येणं खरोखर स्वाभाविक आहे. खरोखर तो जर तिला बहीण मानतो, तर त्यांनी तिच्या खातर प्रभूला नॉमिनेट नाही केलं, आणि मग भाऊंच्या धक्क्यावर ऐकवलं पण गेलं त्याबद्दल त्याला. नंतर ती दादा पण म्हणते, आणि विशालने मध्येच विचारलं या गोष्टी, म्हणजे याने ह्या काटामध्ये बरोबर अशी आग लावून दिली विशालने. आणि ते थोडंफार सक्सेसही होताना दिसलं आपल्याला, पण काय नाही, त्यांनी ते केले. पण आहे ना, यामध्ये ना एक गोष्टी दिसलेल्या आहे, हा ग्रुप जो आहे ना, हा ग्रुप ऑर्गॅनिक नाही आहे. हा ग्रुप फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आहे एकमेकांबरोबर. या गोष्टी तर आज नक्की दिसल्या. आणि सगळ्यात मोठा मूर्खपणा तर सगळ्या कंटेस्टंटनी हा केला आहे. यार विशाल खरोखर मास्टर माइंड आहे, काही पण असो. इकडे सगळ्यात मोठा मूर्खपणा मला असं वाटते अनुश्रीने केला आहे.
अनुश्रीने इथं राखीला नॉमिनेट करायची गरज का होती? इथं तिने दीपालीला नॉमिनेट करायचं होतं. विशालने ऑलरेडी एकदा दीपालीला केलं होतं नॉमिनेट. तर इथं दीपालीला नॉमिनेट करायचं होतं. दीपाली या नॉमिनेशनमधनं वाचली आहे. कळालं का? ज्या व्यक्तीचा काही गेम नाही या शोमध्ये, शिवाय तिथे पेट्रोलचा कॅन घेऊन फिरतच असते. इथं भांडण चालले, इथं एक फेक आग अजून भडकव. आग म्हणजे ते म्हणतात ना ते यार, ते घेऊनच फिरते ती आग. आग कशी भडकणार ते म्हणजे तिच्या ग्रुपमध्ये असो किंवा मग समोरच्यामध्ये असो. आज बी राखी आणि राकेशच्या वादाला एकदम बरोबर ती अशी पेट्रोल फेकत होती, इकडून बी इकडून बी इकडून बी इकडून बी. ते बरोबर ती भडके जे आहे ना दोघांमध्ये लावत राहते. काय सांगू यार, आता तुम्हाला वाटत असेल मी काय बोलते. सिरियसली ना, ती पेट्रोलची कॅन बरोबर घेऊनच फिरते नाही का, बोलायला किंवा काय सगळ्या गोष्टींना. आणि यार तिचा काही गेम नाही बाई, खरंच गेम नाही. आणि यांनी यार खरोखर म्हणजे या वीकमध्ये नॉमिनेट नाही केलं. 20 दिवसांवर फिनाले. तुम्ही तिला फिनालेच्या वीकमध्ये वीकच्या जवळ घेऊन गेला डायरेक्ट. यांनी म्हणजे एवढं रेवा 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 केलं की नाही, आता संकेत गेला, आता या रेवाला बी घालवायचा रेवा. सगळ्यांनी एवढं रेवा 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 असं सांगत. अरे बाप ना, तिला 2-3 जण नॉमिनेट केलं, फिक्स नॉमिनेट झाली ती. पण मग दुसऱ्यांनी दीपालीचं वगैरे नाव घ्यायचं ना इथे. सिम्पल होत्या गोष्टी. खरोखर ही सगळ्यात मोठी चूक ना. काटा तर नाही म्हणणार, पण अनुश्री, सागर आणि विशाल, तुम्हाला सांगू का, यांची जे ना नॉमिनेशन आहे ना, हे फिक्स हवे होते. दीपाली रेवा, दीपाली रेवा, दीपाली रेवा, दॅट्स इट. हे पाहिजे होतं, माहिती आहे. ठीक आहे. आणि या गोष्टी ज्या आहे ना घरामध्ये होत आहे सध्या. राखीच्या नादात म्हणजे राखीच्या नादात यांनी दीपालीला वाचवलं इथं. राखी बोलली पण, शिट यार मला लय रिग्रेट आहे सागर, लय रिग्रेट आहे. तुझ्याऐवजी ना मला ह्या मांजरीला करायचं होतं म्हणे नॉमिनेट. आणि मग इथं तन्वीने जे फायनलिस्ट बोलले विशालला, इथं राकेशला खूप राग आलेला आहे. मला वाटतं तन्वी गेम खेळते आहे. तन्वी जी ना ती काटा ग्रुपमध्ये आहे, ठीक आहे, ती लॉयल आहे ते पण ठीक आहे. पण ती विचार करा, आजपर्यंत काटा ग्रुपमध्ये राकेश, दीपाली, प्रभूला कॅप्टनसुद्धा तिने होऊ नाही दिलं. राकेश आणि दीपालीला सुद्धा कधी कॅप्टन होऊ नाही दिलं तन्वीने. स्वतः झाली 2-2 वेळा. पण जेव्हा प्रभूला करायची बारी आली, ज्याला ती भाऊ दादा काय म्हणायची, भाऊ दादा, राकेश दादा, ती राकेशला म्हणती, प्रभूला म्हणायची छोटा भाऊच आहे. तर तिने त्याच्या बाबतीत सुद्धा डील नाही केली. उमेदवार होता तो कॅप्टन्सीचा, तिने त्याच्यासाठी कधीच लढली नाही. ही फक्त तिच्या ग्रुपला नॉमिनेशनपासून वाचवत राहिली फक्त. या व्यतिरिक्त हिने काहीही नाही केलेले तन्वीने. ती कधी दीपालीला कॅप्टन बनवायसाठी लढली नाही. दीपालीची निश्चित पहिल्यापासूनच खटके उडतात. सांगते ना, हा ग्रुप आहे ना ऑर्गॅनिक, असं मनाने नाही आहे. हा आहे ना फक्त फायद्यासाठी आहे, फक्त फायद्यासाठी आहे. तसे ना अनुश्री असो, विशाल असो, रुचिता असो, त्यांच्यात तो एक ऑर्गॅनिक दिसायचा बाई, बॉन्ड दिसायचा त्यांच्यामध्ये. कोणी काही म्हणू, त्यांच्यात तो बॉन्ड दिसायचा खरोखर. आणि आता रुचिता तर ठीक आहे बाहेर गेलं, रोशनही बाहेर गेला, पण दिसायचा तो बॉन्ड. खरंच टोळीमध्ये तो बॉन्ड दिसायचा. पण हे जे ना, हे ऑर्गॅनिक ग्रुप बनलेला नाही आहे. हा ओढून ताणून यांनी बनवलेला ग्रुप आहे. तुम्हाला जर आठवत असेल, रितेश सरांनी भाऊच्या धक्क्यावर खूप जास्त टोळीची तारीफ केली होती. आणि यांना मग सजेशन दिलं होतं का तुम्ही ग्रुप वगैरे बनवा वगैरे वगैरे काय. मग तन्वीने दीपालीला ओढून आणलं. प्रभू तिच्याबरोबर बसलेलाच होता ऑलरेडी. दीपाली मग तिला वाटलं माझ्यावर कोणतरी स्ट्रॉंग पाहिजे. मग राकेशला ओढून आणलं दीपालीने. मग यांनी हा चौघांचा काटा ग्रुप जो आहे तयार केला. समजलं? कारण तिकडं टोळीची खूप वाहवाही होत होती त्याच्यामुळे.
त्याच्यानंतर आपण या पण गोष्टी बघितल्या. त्याच्यानंतर मी बोलली काटा ग्रुप जो आहे ना फायद्यासाठी आहे, ऑर्गॅनिक नाही आहे तो. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर बिग बॉसने आहे ना यांच्या चुगल्याने दाखवल्या आहे, यांना तुटू नाही दिलं. आणि ठीक आहे, मला वाटतं बिग बॉसने का नाही तुटू दिलं, कारण इकडं यार हा विशाल विशाल जो आहे ना त्याचं डोकं बाई काय चालतं बाई, काय चालतं त्याचं डोकं, कुठून कुठपर्यंत चालेल ना. म्हणजे बिग बॉसला वाटलं तो बिग बॉसच्या पण 2 पावलं पुढे, माहिती आहे का. त्याच्यामुळे ना बिग बॉसने कधीच चुगली नाही दाखवली. ते नेहमी टोळीची चुगली दाखवत राहिले, विशालला तोडत राहिले. पण विशाल भाई तुटायचं नावच नाही घेत. म्हणजे विशाल बघा ना, विशालपासून रोशन एविक्शन झाला, रोशन एविक्शन झाल्यानंतर रुचिताला एविक्ट केलं. नंतर संकेतने त्याच्याबरोबर खेळत होता, संकेतला पण एविक्ट केलं. जेवढे बी स्ट्रॉंग कंटेंडर होते, जे विशालबरोबर खेळायचा प्रयत्न करत होते, त्याच्या मॅन्युप्युलेशनमध्ये येत होते. विशाल इज व्हेरी गुड मॅन्युप्युलेटर. त्याच्यासारखा मॅन्युप्युलेटर ना कोणीही नाही, खरं सांगते. असा शब्दांमध्ये तो म्हणजे बघ विचार करा ना तुम्ही, संकेतची बायको येऊन गेली, एवढं सांगून गेली, तरी तो विशालबरोबरच खेळत होता यार. हां, काय म्हणू यार, अशी कोणती जादू आहे त्याच्याकडे जे हे जे आहे ना हे असे निघून नाही शकत त्याच्यापासून बाजूला. तर या गोष्टी दिसत होत्या आपल्याला. मग त्याच्यामुळे ना मी म्हणत होते का यांनी हा काटा ग्रुप मुद्दामून तुटू नाही दिला, का हे एकजूट होऊन त्या विशालला जे आहे ना म्हणजे पाणी पाजतील. पण उलटं आलं, विशालने एकट्याने या सगळ्यांना पाणी पाजलं बाई. हां, काय बोलू मी आता. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर इकडं विशाल मी सांगतो एकदम स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. इवन मी त्याला टॉप 2 टॉप 3मध्ये गिनते, खरोखरच गिनते. इवन तन्वीसुद्धा म्हणते काय एका हातात ना भाऊंचा हात राहील माझ्या, म्हणजे रितेश सरांचा हात राहील, आणि एका हातात ना विशाल राहील, तन्वी विशाल, आणि मग तन्वीचा हात उठेल आणि मग विशाल होईल रनरअप. आणि आज ना विशालला रनरअप ना तन्वीसने राखी पण बोलली बाई. हां, राखीसुद्धा बोलली आहे विशालला रनरअप, जर तुम्ही आजचा एपिसोड बघितला असेल तर. आणि मला आहे ना आज तन्वीचे 2 स्टेटमेंट ऐकायला मिळाले. काय माहिती का, ती म्हणे तो जरी माझा दुश्मन असला तरी मी त्याला फायनलिस्ट मानते गेमच्या दृष्टीने. गेमच्या ठिकाणी मी दुश्मनी नाही बघत. काय बोलली नीट ऐका, मी गेमच्या ठिकाणी मी दुश्मनी नाही बघत. आणि ज्या वेळेस प्रभूच्या वेळेस डील करायची होती तेव्हा काय होती तन्वीची वर्डिंग, मी गेमसाठी दुश्मनांसंग हात नाही मिळवत म्हणे, दुश्मनाबरोबर मी हात नाही मिळवत गेमसाठी. मग मी हारले तर चालेल, मग मी बाहेर गेले तर चालेल, पण तन्वी कोलते दुश्मनांबरोबर हात नाही मिळवत. आणि इथं म्हणते, म्हणजे किती बघा ना किती चेंजेस आहे नाही का. काय बोलू. त्याच्यानंतर चला आपण पहिल्यापासून जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायला मिळालं आज बघायला मिळालं बाई राकेश वॉर. आणि याच्यामध्ये जर कोणी म्हणजे चुकीचं असेल ना, यामध्ये खरं सांगते, यामध्ये जर चुकीचं कोणी आहे तर ती आहे राखी आणि येस फक्त राखी. सॉरी कोण मी चुकीचं, सॉरी राखी नाही, राखी करेक्ट आहे, राकेश आहे. राकेश चुकीचं आहे इथं, कारण तो राखीला ते गोष्ट बोलला होता. आताही जाऊन एपिसोड बघा तुम्ही, तो बोललेला आहे. फक्त तो बोललेला आहे, पण तो चुकीच्या व्यक्तीजवळ बोलला आहे, मी हे म्हणू शकते. कारण राखी जी ना ती गेमर आहे, ती त्या घरात गेम खेळायला आली. राकेश जितकं डोकं कोणाचं चालत नाही तेवढं डोकं राखीचं चालतं. मग राखी बाहेर सांगितल्याशिवाय राहणार होती का. तुझं हे राखी कोणाला सांगू नको, राखी कोणाला सांगू नको बरं. पण राखी सांगणार आहे बाई, तो राखीचा गेम आहे, सिम्पल. जाणूश्री आपल्याला हे पण बोलताना दिसली का हे अजूनही ग्रुपमध्येच खेळत आहेत. दीपाली, राकेश, रेवा आणि तन्वी हे अजूनही ग्रुपच खेळत आहे. आपण इंडिव्हिज्युअल खेळ.
मग इकडं तन्वी जी आहे ना, तन्वी रेवाला एक्सप्लेन करत होती का मी का टार्गेट होऊ विशालची, का दुश्मनी हे करू, असं म्हणते ती. नंतर आपण बघितलं का अनुश्री इकडं बोलली तन्वीला का राकेशला ओढून ताडून आणले म्हणे बिग बॉसमध्ये. ही चर्चा जी ना इथं ऐकायला मिळाली आपल्याला. आणि नंतर लगेच मी तुम्हाला सांगू का त्यांची ओरडिंग काय होती राकेशची. राखी म्हणे तू शांत हो पहिले वगैरे, टेन्शन नको घेऊ, असं काही राखी जी ना राकेशला बोलत होती. राकेश म्हणतो यार तुला म्हणजे करायचाच नव्हता यार रिॲलिटी शो, उगाचच केला नाही का. मग राखीन ते असं काय बोलतो आहे म्हणे, खरं सांगू का तुला की काय रिझन आहे मला इथं आणलं आहे, तुला माहिती का मला इथं आणलं आहे. राखीन ती बिग बॉसाचं पकडून कोणाला घेऊन नाही येत. तो इथे यायचा डिसिजन हा आपला स्वतःचा असतो. मग इथं राकेश परत म्हणाला सांगू का तुला काय रिझन आहे, आणि ते पण एकदम वर्ड टू वर्ड सांगू का. इथे असं बोललं डायरेक्ट राकेश. आणि मग त्यानंतर आपण याला तुम्हाला या गोष्टीवरून कळालं का, तो डायरेक्ट म्हणतो मी सांगू का वर्ड टू वर्ड. याचाच अर्थ बिग बॉसची मेकर्सची आणि राकेश बापटची म्हणजे चांगलीच डील झालेली दिसते एखादी. आणि त्या डीलमध्ये राकेश टॉप 5 टॉप 3मध्ये राहायची दाट शक्यता आहे. शक्यता नाही म्हणणार, तो आहेच असाही टॉप 5मध्ये. ते तर दिसत होतं ते फेवरेटिझम एका बाजूने सगळ्या गोष्टी. तर मला असं वाटतं आहे की राकेशने ना बिग बॉसमध्ये मराठीमध्ये यायला मना केलं. आणि मग मेकर्ससमोर राकेशने मे बी काही अटी ज्या आहे ना त्या मान्य करून घेतल्या आणि मगच येस बिग बॉसमध्ये आली. सांगू का तुला वर्ड टू वर्ड. म्हणजे तर याचाच अर्थ मी तुम्हाला बोलले का राकेशची डील झाली आहे. राकेशने कदाचित नकार दिला असेल, पण मग यांनी ना ते असतंच ना काय सांगून ते म्हणता ना यार पेढा दाखवून पेढा दिखा की येडा करणे का. तसा तर येडा नाही होणार राकेश, कारण टॉप 5मध्ये बिग बॉस 800 पण घेऊन चालले त्याला. राखी समोर बोलला की ती गेम खेळायला आलेली. येस, का ती गेम खेळायला आली आहे तर ती बाहेर काढणारच. तर माझं हे म्हणणं होतं की हा जो आहे त्याने म्हणजे राकेशला हे समजायला पाहिजे का तो राखीजवळ का बोलला. राखी ही गेमर आहे. नंतर आपल्याला अजून एक कॉमेडी सीन बघायला मिळालं तिकडे. मला तर लय हसू येत होतं नाही का. रेवा सागर मी माफी मागते तुमची सागरजी, मी माफी मागते तुमची जे काही झालं. सागर नाही हो ते झालं, हो ते झालं, पण नाही माफी वगैरे काही नाही. मी जरा कालच जरा जास्त बोललो. नाही सॉरी मी पण सॉरी. अरे यार काय पाया पडून घे एकमेकांच्या काय बोलू. मग त्याच्यानंतर इथं आपण एपिसोड नंबर 80ला सुरुवात करू. तन्वी कॅप्टन झाली. नॉमिनेशनमध्ये हिला विशेष अधिकार मिळाले. 3 जणांना नॉमिनेट करायचं आहे. नंबर 1ला तिने सागरला केला का सगळ्यांपेक्षा गेम कमी आहे, रेवापेक्षा कमी आहे. सागर डिसअग्री होता ह्याच्यावर. मग त्याच्यानंतर नंबर 2ला राखीला केलं हिने. तर जे मला वाटलं की यार राखी सिरियसली राखी ती व्यक्ती आहे जी घरामध्ये गप बसत नाही, रोज राडा घालते. आजही तिने किचनमध्ये पूर्ण राडा करण्याचा प्रयत्न केला, भांडे काढून. बाई काय लोक हे 10-10 दिवसाची खरगटी भांडी तर राखीने टाकली. अय्यो यांना काय बोलू यार, स्मेल नाही का भांड्यांची यांना. ती सोनाली राऊत जी आहे ना त्याच्यामुळेच या घरातले जे अनहायजेनिक वातावरण आहे ना त्याच्यामुळेच ती निघून गेली खरंच. म्हणजे ती राखी म्हणते डायरेक्ट 10-10 दिवसाचे भांडे तिथे पडता घासायला हे काय करता सिरियसली. त्यांना
वास नाहीत का भांड्यांचा यार, किती तो सुद्धा राकेश म्हणतो होता, माशा वगैरे घोंगावता येते, केव्हाचे भांडे पडलेत म्हणे. ठीक आहे. त्याच्यानंतर राखी म्हणते की 100% म्हणजे ही 100% देते, पण मुद्दामून भांडण काढायची, मुद्दामून मुद्दे उकरायची. तुम्ही घरात केला नाही तर ती काय करणार, तिला त्याच्यासाठीच बिग बॉस आणता. समजलं का तन्वी? तुम्ही याच्या आधीचे राखीचे सीझन बघितले नाही, आता हिंदी मराठी बघून घ्या तुम्ही एकदा. तन्वी मॅडम तर ती तशीच करते, तिचा गेम तसाच आहे. भांडणं उकरायची हाच तिचा गेम आहे सदा ना कदा. जवळ फिरत होता 2 वीकपासून. येस. असं तन्वी बोलली का हा जो आहे ना म्हणजे राखी जी ना राकेश दादाच्या जवळपास फिरायची 2 वीकपासून तिचा फक्त हा गेम आहे, बाकी आहे तर काही नाही. मग इकडे राखी म्हणते माझा गेम नाही आहे तर तुम्ही काय मेलेले आहात, तुम्ही काय मेलेले आहात असं म्हणते ती. तुम्ही काय मेलेले आहात, मी फिनालेमध्ये असणार, लिहून घे तू माझ्याकडून तन्वी कोलते, मी लिहून देते तुला, मी टॉप 5 मध्ये आहे, समजले का तन्वी कोलते. लिहून घे. साड्या घालून फिरते आणि मला शिकवते. तन्वी माझा निर्णय तर फक्त बिग बॉस घेऊ शकता माझा निर्णय असं ती बोलते तन्वी राखी. का माझा निर्णय जो आहे ना तो बिग बॉस घेतील, तुला घ्यायची गरज नाही तन्वी. ती म्हणती तन्वी पण तू नेहमी फायदाच घेत आली आहे टाटा ग्रुपचा. तिने हो मग मी घेतला आहे आणि मी यापुढे पण घेणार तुमचा फायदा. काय करून घेणार आहे, काय उखाडून घेणार, डायरेक्ट असं बोलते ती. चल पटकन तोड टी व्ही आता असं बोलली ती. नंतर त्याच्यानंतर नंबर 3वर आली अनुश्री. अनुश्री ती वीक नाही, स्ट्रॉंग आहे, पण या मॅजिक बॉक्समध्ये बघत नाही मी तुझी डील घेतली तरी मी इंडिव्हिज्युअल आहे, असं मला त्यांना घेऊन पुढं चालायचं आहे असं ती म्हणते. नंतर अनुश्री म्हणते तुझ्याबरोबर ना टाळकी बसली नाही, बैल डेंजर, तुझ्याबरोबर नाही टाळकी बसली नाही असं डायरेक्ट बोलली ती. तर ते नाही दिसत का तुला, तुला दीपालीला दिसत नाही का. अरे अनुश्री दीपालीला तू करायला हवं होतं, त्यांनी करणार आहे का. मग त्याच्यानंतर आपण बघितलं तुला मुद्दा पाहिजे बोलायला, इथे फक्त 3 लोक आहे आणि 3 डोकी आहेत बस. तर ती म्हणे 3 लोक आहे 3 डोकी आहे बस का दीपाली, असं ती दीपालीला डायरेक्ट बोलली. कोण, अनुश्री. तुला ना मुद्दा पाहिजे ते बोलायला, इथे लोक हे ते 3 डोके आहेत. मग हे ना हे तीच तन्वी तुझा ना फायदा करून घेणार आहे. येस, ही तीच तन्वी आहे जी तुझा फायदा करून घेणार आहे दीपालीचा. म्हणजे का तुमच्या काटा ग्रुपचा फायदा उचलती तन्वी नंबर गेमसाठी, असं जे ना तिथं अनुश्री बोलली तिथे. मग त्याच्यानंतर ती असं बोलली. नंतर रेवाला अचानक ही बोलली अनुश्री की ए मंदबदक गब्बस. आता हे मंदबदक ना बाई, याच्यावर होईल भाऊच्या धक्क्यावर चर्चा होईल. मंदबदक मी नॉमिनेटेड नसतो तर इकडं लगेच विशालने बाई पंच लाईन देऊन टाकली. तरी मी नॉमिनेटेड नसतो तर तुम्हाला केलं असेल. नाही विशाल नाही, मी तर तुला फायनलिस्ट पाहते. आणि याच्यावर राकेश जांब टाकला. इकडं घरात बसलेले पैकी नॉमिनेटेड कंटेस्टंट आहे विशाल, राकेश, सागर, रेवा, राखी आणि अनुश्री. तर हे होते या वीकचे नॉमिनेटेड कंटेस्टंट. भेटूया लवकर, नाही अजून रिव्ह्यू बाकी. नंतर राकेश इथं दीपालीला म्हणतो आहे का माझा कोणावरच विश्वास नाही आहे, मी काटा बंद करतो आहे आता, कारण गोष्टी पटत नाही आहे मला, म्हणजे तन्वीच्या एकंदरीत जे तिने केलं ते. मग इकडं तन्वी दीपालीला म्हणते मी विशालला नॉमिनेट करावं, मला कोणी फायरिंग नाही करत तर मी का शॉट घेऊ.
शॉर्ट का ओढून घेऊ स्वतःवर? जे दरवाजे ओपन नाही ते मी का करू ओपन, असं ती म्हणते. माझा पण गेम आहे, हा हा माझा इंडिव्हिज्युअल गेम आहे, असं ती म्हणते. मग राखी इकडं अनुश्रीला म्हणते की तन्वी ना काठामधून कोणाला म्हणजे हे नाही करणार, कोणालाच नॉमिनेट नाही करणार. कारण कसं आहे, काय आहे, किती वीक गेम असो, कितीही वीक गेम असो, दिवस रात्र, हां की दिवस रात्र बसतो, असं ही म्हणली. नंतर अनुषी बोलली, अरे यार हा काय फालतूपणा आहे, डायरेक्ट अशी बोलली इथे. आणि मग तन्वी इकडं बोलली आहे अनुषीला, का बरोबर बोलली का मग. मग रेवा सागरला सॉरी म्हणते, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं एकदम कॉमेडी सीन झाला यांचा. फक्त पाय धरायचे एकमेकांचे बाकी होते, पाय म्हणजे पाया पडायचे. इथला राकेश म्हणतो की बाई मला वीक वाटतो, हिंमत नाही आहे तोंडावर बोलायची. तन्वी जे बोलली अजिबात पटलं नाही, तिचं बदलतं रूप पटत नाही मला, असं राकेश बोलतो इथं दीपालीला. मग तिने स्वतःला कमी केलं, सरळ तोंडावर बोलणारी अचानक बदलली, असं राकेशचं म्हणणं आहे. मग इकडं सागर म्हणतो का नॉमिनेट केलं, थोडक्यात निभावलं. 4 वीकपासून काही नाही बोलला, लगेच काय झालं, राखी येऊन तुला बोलेल, नकोच त्या गोष्टी, असं हे जे आहे ना तो बोलला आहे की राखी येऊन बोलेल, नकोच त्या गोष्टी सरळ. मग इकडं तन्वी दीपालीला बोलते का मी मॅच्युरिटी दाखवून थकली आहे, कळत नाही आता कोण मोठं आहे. इथं तन्वी जी ना दीपालीला बोलते का मी मॅच्युरिटी दाखवून थकली. मग ते झाल्यानंतर इथं अचानक आपल्याला राकेश आणि तन्वी जे ना बोलताना दिसले. तूच डोक्यावर. मग नंतर विशाल म्हणतो तर तू दुश्मनच आहे माझा. हां विशाल तर दुश्मनच आहे माझा असं बोलला. नाही अशी ती बोलली, सॉरी तन्वी बोलली. मग मला स्ट्रेंथ ऑफ गेम दिसत नाही आहे, स्ट्रेंथ ऑफ गेम दिसत नाही. आता हे हा बोला राकेश. मग मी काय त्याला पुढे सरकवत नाही आहे, तर दादा तुला वाटत असेल तर मी त्याला बिलकुल पुढे सरकवलेलं नाही आहे, हे तन्वी बोलताना दिसले. त्याच्यानंतर तन्वी कोलते स्ट्रॉंग आणि ढासळलेली इथे दिसली. तू फायर ब्रँड नाही राहिली आता, हे जे ना एकंदरीत हे बोलणं चालू होतं राकेश आणि तन्वीचं, की तू तशी नाही राहिली, तू जशी पहिले रोकठोक बिंदास बोलणारी तन्वी ती तू नाही राहिली, असं राकेशचं म्हणणं आहे. मग इकडे अनुश्री सागरला म्हणते का अनुश्री स्ट्रॉंग प्लेअर आहे, ट्रॉफी मुलीने जिंकावी, अशी बोलली होती तन्वी मागे. अशी बोलली होती. पर्सनलला काय पर्सनलला प्रोफेशनल मिक्स करतो का नाही, तो म्हणजे हां सागरबद्दल बोलून चालू इथं. आणि मग तन्वी म्हणते का मी आहे फायर ब्रँड, मला 2 पीसमध्ये नाही राहता येत. येस असं बोलली. आणि मग राड्यावर बोलूच नको तू, असं बोलली ती एकंदरीत. राड्यावर बोलू नको तू. त्याच्यानंतर आपण म्हटलं तन्वी इथं रडती आहे का मी तोंडावर बोलते पाठीमागून नाही. काही जण इतके म्हणजे गेममध्ये हे आहे की म्हणजे एखाद्या फिनालेमध्ये जात आहे तर कोणाला तरी काही ना काही प्रॉब्लेम होणारच, हे बोलली आहे बाई तन्वी. सागर आणि अनुश्रीला रडत म्हणून मला दुपारीच वाटत होतं काहीतरी होणार. जे भाऊ बहिणीचं नातं आहे तुझ्या पर्सनलबद्दल बोलतोय त्याला फाडून खाल्लं असतं मी त्याला, म्हणजे असं म्हणणं आहे तिचं, फाडून खाल्लं असतं. आणि डिवोर्सचं बोलला तो, मेन म्हणजे तो माझ्या डिवोर्सचं बोलला, हे खरोखर चुकीचं आहे. राकेशची तर पर्सनल लाईफ काढायची काही गरज नव्हती खरं. मग लग्न झालं यार त्याचं, मुलं आहे त्याला, तर हे चुकीचं होतं. म्हणजे लग्न झालं आहे त्याचं, डिवोर्स झाला आहे, तर हे बोलायचं नव्हतं. मुलं आहे त्याला नाही. मग मी सागरबद्दल बोलली अचानक, कारण सागर आहे ना मुलगी. तर मला वाटलं मी सागरबद्दल बोलते, पण नाही विशालबद्दल बोलते मी. तर डिवोर्स झाला आहे, तर ते डिवोर्सचं खूप पर्सनल होतं. इवन रिद्धी डोगराने पण काहीतरी ट्विट केलं वाटतं, दिस इज अनएक्सपेक्टेबल म्हणे, एक्सेप्टेबल असं काहीतरी बोलली ती.
आणि इवन राकेशच्या घरच्यांनी काहीतरी लिगल ॲक्शन पण घेतली म्हणे, डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये हे नव्हतं, कॉन्ट्रॅक्टमध्ये ते नव्हतं वगैरे वगैरे. मग इकडे आपण बघितलं की तन्वी राकेश सांगते का मला नाही आवडणार तू गेलेला, तूच इम्पॉर्टंट आहे, तूच एकमेव आहे, प्रभू पण गेला पण आता तूच महत्त्वाचं आहे, आता काटा नाही असं नको म्हणू, माझ्याबद्दल तरी नको बोलू, कमीत कमी काटाबद्दल बोल पण माझ्याबद्दल नको बोलू, तू माझाच दादा आहे असं बोलली इथं तन्वी. मग इकडं राखी म्हणत होती तुला काटा ग्रुप तोडायचा आहे का, मग तू तन्वीशी गोड बोल. विशाल म्हणतो नाही तोडायचं आहे मला काटा ग्रुप, त्यांना खेळू दे त्यांचं त्यांचं, बरोबर आहे. नंतर तन्वी इकडं दीपालीला म्हणती का मला रडताना पाहून सागर अनुश्रीची सिंपथी द्यायला आले होते. तन्वी इथं दीपालीला बोलते का सागर आणि अनुश्रीना मला रडताना पाहून ते सिंपथी द्यायला आले होते असं म्हणते ती. नंतर हे झाल्यानंतर सकाळ झाली आणि नंतर ते वाव 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 काय ते कोणतं गाणं लावलं ते झालं. मग अनुश्रीने बाई भांडी नाही घासली त्यावरून यांचा थोडासा वाद चालू होता. राकेश पण बाई वाद करत होता. मग त्याच्यानंतर त्यांनी म्हणते माझ्या कॅप्टन्सीमध्येच यांना ना असं वागायचं असतं तर वागू दे. तर विशाल म्हणतो असं काही नाही माझ्याही कॅप्टन्सीमध्ये असं. ते ती नाही तुझी कॅप्टन्सी एकदम व्यवस्थित आहे. मग इकडं अनुश्री तन्वीला म्हणते का तुझा प्रॉब्लेम नव्हता राकेशचा आहे, मला ऑर्डर नाही करायची. हे भांडे घासेन मी ते काही नाही. इतके दिवस यांना मच्छर माशा नव्हत्या आणि आता अचानक माझ्याच वेळेस यांना मच्छर माशा दिसायला लागल्या म्हणणे. मग इकडं रेवा राखीला ती काही बाई भांडी नको देऊ, काय करणार आम्ही भांड्याचं असं जे ना ते रेवा म्हणते. मग त्याच्यानंतर बाई भांडी विशालला अनुश्रीला जेवण ब्रेकफास्ट जे ड्युटी दिली तिने. मग इकडं राखी होती 3 दिवसाचा ब्रेकफास्ट कर सागरसोबत असं तिला आपली तन्वी कोलते कॅप्टन तन्वी कोलते ही बोलून गेली. नंतर विशाल रात्री बाई भांडी घास फक्त असं बोलली ती. मग राखी म्हणते की मी डाळ भात बनवायचा आहे. राखीने ती डाळ भात बनवला होता तर राखीने त्या डाळ भाताला डायरेक्ट फोडणी देऊन टाकली आणि राखीने 10-10 वर्ष जुनं भांडी ना घासायला काढलं बाई. हो ना. माझ्यासाठी तर आश्चर्य हे यार त्यांना ओट्यावर ते दिसलं नाही का भांडं. 10 days बापरे. नंतर इकडं अनुश्री ती काय बाई 3ऱ्या आठवड्यात तन्वी बोलली होती का उत्सव नात्यांचा करायला मी आली नाही आहे आणि आता काय करते तेच नाते निभावते, उत्सव नात्यांचाच करते ती. नंतर विशाल ती घाबरते एकटा खेळायला माहिती आहे का. कालच्या टास्कमध्ये खूप वेळ चालला आणि हो चुकी माझीच होती बरं का. इथं विशालने चुकी मान्य केली का त्याची चुकी होती तिथे. मग राखेन ती तू नाही मानला तर राकेशचा इगो किती मोठा आहे, राकेशसुद्धा काहीच नाही बोलला. मग राखेन ते मी चालले राडा करायला, आता मस्त मी फुलगोबी चिरते आणि राडा करते. आणि खरोखरच राखी राडा करायला उभं राहिली पण तिच्याजवळ सगळ्यांना कळालं ते. आणि सागर बोलला बी म्हणजे सागर ना सागर का विशाल बोलला बी का यांचं काहीतरी ठरलेलं आहे काहीतरी ठरलेलं आहे. मे बी ना सागर नाही वेट आरबी बोलला तो वाटतं यांचं काही ठरलेलं आहे म्हणून ते मध्ये आलेच नाही. राखीने पूर्ण स्वयंपाक केला पण हे काय यामध्ये आले नाही. या गोष्टी एकंदरीत दिसल्या आपल्याला. मग विशाल म्हणतो बाई पूर्ण घरासाठी बनवतो आता. विशाल आणि राखीचं ठरलं होतं येस. म्हणून तर दीपाली ती बघ ते त्यांनी काहीतरी दीपाली होती ती एकदम चाणाक्ष नजरा. ती म्हणते का बघ तिने डिसाईड करून आली विशाल राखी काहीतरी करणार आहे बा. मग राखीला 10 दिवस पुराणा खरगाटा म्हणजे बाउल भेटला, भांडं भेटलं ते. आणि मग ती बोलत पण होती का व्हेरी बॅड काय लोक आहेत ही व्हेरी बॅड काय लोक आहेत ते. सर्व भांडी मग रेवाला हिने जमा करून ठेवली घासायला. मग त्याच्यानंतर सागर विशालला बोलतो का पुरा दिन खाता रहता है प्रोटीन तू, असं यांची गंमत काहीतरी चालू होते. त्याच्यानंतर राखी विशालला म्हणते की पूर्ण जेवण बनवलं कोणी आलं नाही का भांडे घासायला असं बोलली राखी विशालला. तर विशाल म्हणतो बाई नाही घेणार बोललो ना तर नाही घेणार. मग त्याच्यानंतर तन्वी राखीला म्हणते की
ड्युटी कोणती केली तू? मग रेवा म्हणते दीपालीला, तिने सर्व नवीन भांडे यूज केले आणि केली मला त्रास देण्यासाठी. भांडी मला जास्त घासावा लागेल त्याच्यासाठी. कमी करायची ना, ही सगळं मुद्दामून करते असं तिचं म्हणणं. मग इकडं तन्वी राखीला मी नाश्त्यासाठी ड्युटी दिली आहे. ती मुद्दामून भांडी घासायला जास्त ते काढून ठेवली तिने असं तिचं म्हणणं आहे. आणि मग त्याच्यानंतर इकडं राखी दीपालीला म्हणते का रिक्रिएट केलं मी, वरणाला रिक्रिएट केलं मी, फोडणी दिली, जिरा मोहरी कांदा काय टोमॅटो लसूण कढीपत्ता कोथिंबीर घालून मस्त मी रिक्रिएट केलं वरण असं तिचं म्हणणं आहे. मग त्याच्यानंतर माझा लंच आहे तेच करणार मी कॅप्टन असं ही बोलली तन्वी राखीला. आणि मग गेल्या खड्ड्यात तर तन्वी म्हणते असं नाही होणार. ती म्हणते मी नाही करणार, मी दुपारचंच जेवण बनवणार, जा तुला काय करायचं कर, डायरेक्ट असं बोलली. मग तिने राखीने मला पायाचा प्रॉब्लेम आहे असं. त्याच्यानंतर राखीचं जे नाकात बोलणं आहे ना ते असं थोडंसं मग ठीक आहे. मग त्याची नक्कल बाई इथं राखी करत होते, तन्वीची नक्कल इथं राखी करत होती. आणि मग विशाल म्हणतोय बाई राखी तू ड्युटीसाठी करते की त्रास देण्यासाठी करतात? तर तुझ्यासारखं ना बाई वाहून नाही नेत आहेत, जास्त होऊ शकतं म्हणून बाई ती लेवल नाही आमची, ती लेवल नाही असं बोलला इथे. मग त्याच्यानंतर सागर म्हणतो बाई लेवल काढू नको, राखी पातळीत राहा असं. तर लेवल सगळ्यात आधी मला वाटतं तन्वीने काढली होती, ते पण ऐका सागर तुम्ही एकदा. मग तन्वी म्हणते राखी माझी गोंडुली सोनुली इथं लाडी गोडी लावताना दिसली. मग तन्वी अनुश्रीला थोडी थोडी भांडी सर्व मिळून घासून घेऊ ना. अनुश्री ती माझा काय संबंध, मी महान बलांनी आली, मी महान होणार नाही, समंजसपणा का मी एकटीने दाखवायचा, ठेका उचललाय का असं काहीतरी. मग तुम्ही कशाला राखीवर विश्वास ठेवता असं ती बोलते अनुश्री, तुम्ही का राखीवर विश्वास ठेवता? मग राखीने खूप भांडी काढली घासायला, जी घासायला बाई कोणीच तयार नाही. मग इकडं राखी तू सांगितलं ना ओढून तोडून आणलं आहे एवढाच विश्वास आहे. मग राकेशने बिग बॉस मी माईक घालणार नाही सरळ असं बोलून टाकलं की बिग बॉस काही माईक घालणार नाही. तर मग राकेश इकडं तन्वीला म्हणतोय मला ओढून दाबून आणलं असं ही बिग बॉसमध्ये असंही सांगते राखी. रेकॉर्डिंग दाखवायला सांग बिग बॉसला, आताच्या तर रेकॉर्डिंग दाखवायला सांग. कशा नव्हतं रेकॉर्डिंग राकेश सर, तुम्ही बोलला आहात. मग राखी म्हणते तू बधीर आहे, तू विंडोक आहे राकेश, समजलं का राखी. मग तू फालतू आहे, मुलींच्या पाठी खेळतो तू बाई असं बोलली ती. मुलींच्या पाठी खेळतो तू डायरेक्ट. नंतर एकमेकाचे दोघं अंगावर धावून गेले बाई. मग बिग बॉस म्हणते राखी आत्ताच्या आता बाजूला व्हा. सागर आत्ताच्या आता राकेशला गार्डन एरियात न्या. राखी तुम्ही बेडरूममध्येच थांबा. हे असं बिग बॉसचं अनाऊन्समेंट झालं. मग त्याच्यानंतर राखींनी तू फालतू हे ते मग एकमेकांच्या अंगावर धावून गेले हे. आणि मग राकेश सागरला आला राकेश. सागर बोलतो आला राकेश ठीक आहे, जीवेला हाड नाही यार इच्छा काही बी बोलते असं म्हणतो बाई सागर म्हणतो हो नाहीच आहे तिच्या जीवेला हाड. मग दीपाली म्हणते तीच सक्सेस झाली नाही ना म्हणून, म्हणजे तिचं सक्सेस नाही झालं ना म्हणून ती अशी करते. राखी म्हणते हो दीपाली तुझं झालं ना सक्सेस तर राखी तू फालतू बोलू नकोस बस झालं असं बोललाय चिडून. मग राखी नंतर सगळे भांडे स्टोरूममध्ये ठेवतो आणि आता बघतो ही काय करते. राखी कशी करते जेवण. मग नंतर तन्वी भांडे उचलत नव्हती. मग विशालने तिच्या हातातनं घेतले आणि किचनमध्ये ठेवले. ग्रीप नाही बसला, ग्रीप माझ्याजवळ नेले आणि मग विशालने बाई ठेवले तिकडं भांडे. विशाल म्हणतो मी आज काय केलं असतं पण असं रोज नाही करू शकत मी. राखी रोज करेन
पण रोज नाही होणार. तन्वी म्हणते मी शरणागती केली. तन्वी म्हणते मी शरणागती केली डायरेक्ट. मग इकडं विशालबाई राखीला म्हणतो बाई हँडल करता येत नाही तन्वीला. मग इकडं राखी दीपालीला म्हणते बाई बाई माझं कसं काय वाचली नॉमिनेशनमध्ये. हे खतरनाक होता. ही कसं काय मला हिला टाकायचं होतं यार. सॉरी सागर सॉरी मला हिला टाकायचं होतं असं बोलली इथं राखी. नंतर रेवा म्हणते म्हणजे विनर नाही आहे तुला रनरअपच वाटते. तो रनरअप बोला म्हणून इथं बोलते. मग मी असं बोलले बिग बॉसनी अनाऊन्समेंट केली. राकेश विशाल दुर्वा. मग इकडं आपण काय पाहिलं तन्वी म्हणते का बाई दुश्मनी संपली नाही आहे विशालची आणि माझी. मग राखी दे अगं दुश्मनी बोलून बोलून त्याला स्टेजवर घेऊन जाणार तू काय शिकवते मला दुश्मनी. तू दुश्मनी बोलून बोलून फक्त त्याला स्टेजवर घेऊन जाणार आहे. काटामध्येच लटकू राहिला असा आणि एक दिवस बाहेर जाणार आहे मरणार आहे असं काही काही बोलत होते राखी तर. आणि प्राईज मनी इथं ठरली 25 लाख रुपये. त्यातनं आता किती टास्क खेळावर कमी होता ते कळेलच. मग प्राईज मनी गमवू शकता किंवा मग नंतर होऊ शकते. येस. मग राखीन ती बिग बॉस डील करा 10 लाख रुपये आणि 15 लाख रुपये तुम्हालाच ठेवा असं म्हणते ती राखी. मग नंतर राखी तन्वी रेवाला म्हणते का बाई डान्स करा 25 लाख येणारे देणारे 25 लाख. कार घ्यायची शॉपिंग करायची देणारे 25 लाख असं गाणं जे नाही यांनी चालू केलं इथं. आणि मग इकडं सागर अंशीला म्हणतोय मला ना म्हणजे माझ्या बायकोचे दागिने गहाण आहे ना ते सोडवायचे असं बोलला इथे. सो लेट्स सी कोण जिंकतं. बायकोचे दागिने सोडवायचे म्हणे. सोनं वेगळं असतं पण अंगावरचे दागिने वेगळे असतात असं अनुश्रीला बोललेलं आहे. तर हे एकंदरीत आजचा पूर्ण एपिसोड होता अशा प्रकारे. आणि यामध्ये राखी आणि राकेशमध्ये एक मिनटं कोण चूक कोण बरोबर मी पहिलेच सांगितलं तुम्हाला काय गोष्टी आहे काय नाही. पहिलेच मी सगळी याच्याबद्दल डिटेल सांगितली तुम्हाला की स्वतःला पकडून नाही आणले हा डिसिजन माझा होता वगैरे वगैरे. हे सगळं मगाशीच डिस्कशन करून झालं आहे आपलं की जसं राकेश म्हणे की हा डिसिजन माझा होता. मला कोणी जर जबरदस्ती ओढून ताडून आणायला मी काय बाळ आहे का कुकुलं असं त्याचं म्हणणं आहे. मी काय बाळ आहे का मला आणायला मी चालू आहे म्हणे. तुम्ही आलात आज राकेश पण भरपूर साऱ्या डील घेऊन आल्या त्यांच्याबरोबर त्याच्यावर अटीतटी. तर या एकंदरीत गोष्टी कसा वाटला आजचा एपिसोड नंबर 80 कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि राकेशच्या भांडणाबद्दल काय वाटतं तुम्हाला सांगा मला.